मित्रांनो, जवळपास 1 महिना होत आला आहे, की बांधकाम कामगार योजनेची साईट ही बंदच आहे. कोणत्याच प्रकारचे कामं बांधकाम कामगाराचे होऊ शकत नाही आहे मित्रांनो. शिष्यवृत्ती क्लेम असेल, नवीन नोंदणी असेल, नवीन नूतनीकरण असेल, असे अनेक प्रकारचे कामे पेंडिंग पडून आहे मित्रांनो बांधकाम कामगाराचे. तर त्यांना आता सर्वात मोठा प्रश्न पडला आहे, की जी साईट आहे मित्रांनो, कोणत्या कारणास्तव ही साईट बंद करण्यात आली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत, की साईट कोणत्या कारणामुळे बंद आहे आणि साईट बंद आहे तर सुरू कधीपासून होणार आहे. मित्रांनो, तर सर्वात प्रथम मुख्य कारण म्हणजे साईट बंद असण्याचं मित्रांनो, जे आपण नवीन नोंदणी करतो, नवीन नूतनीकरण करतो, नवीन शिष्यवृत्ती क्लेम असेल, आरोग्यविषयी क्लेम असेल, ते अशा प्रकारचे अनेक प्रकारचे क्लेम असो, नवीन नोंदणी असो, त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात म्हणजे त्यांना जो डाटा आहे ते त्यांच्याकडे साठा खूप झालेला आहे मित्रांनो. त्यांना जी तारीख द्यावी लागत आहे, ती तपासणी तारीख आहे म्हणजेच अपॉइंटमेंट डेट. ती 6 ते 7 महिन्यानंतरची त्यांना तारीख द्यावी लागत आहे मित्रांनो. या कारणास्तव त्यांना ते हँडल करणं शक्य होत नाही आहे मित्रांनो. कारण की जेव्हा आपण एक नवीन नोंदणी करतो समजा, ती नवीन नोंदणी केल्यानंतर आपल्याला एक तारीख दिली जाते आणि त्या तारखेला आपल्याला डॉक्युमेंट घेऊन तिथे तालुका स्तरावर आपल्याला तपासणीसाठी जावं लागते आणि ते तपासणी केल्या जाते. तेव्हा कुठे आपलं जे नवीन नोंदणी आहे ती अप्रूव्ह केल्या जाते मित्रांनो. असं जे प्रोसेस आहे मित्रांनो, ते खूप कठीण आहे आणि ते संपूर्ण प्रोसेस त्यांना करायला खूप वेळ लागत आहे. कारण जर आपण समजा आज 6 ऑगस्ट आहे. 6 ऑगस्टला आपण हा व्हिडिओ शूट करत आहे. 6 ऑगस्टला जर आपण एक नवीन रिन्यूअल असो, त्यासाठी जर आपण अर्ज केला, तर आपल्याला इथून ते पुढे 7 महिन्यानंतरची तारीख मिळत आहे. आणि ही जी तारीख आहे मित्रांनो, ही खूप दूरची असल्यामुळे या कारणास्तव त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. ती म्हणजेच आता सध्या ते जी तारीख आहे समजा 1 महिन्या आधीपासूनच त्यांनी जी साईट आहे बंद केलेली आहे. नवीन नोंदणी असो, नवीन नूतनीकरण असो, नवीन क्लेम असो, ही आता तुम्ही सध्या करू शकणार नाही. ती म्हणजे का, की आता जर तुम्ही केली तर तुम्हाला आणखी पुढची तारीख मिळेल म्हणजेच 8 ते 9 महिन्यानंतरची तारीख मिळेल. तर ही तारीख खूप दूरची असल्यामुळे त्यांनी ही साईट सध्या बंद केलेली आहे. आणि ही साईट जेव्हा सुरू होईल, ती म्हणजेच त्यांची जे कामे आहे ती 50% पूर्ण झाल्यावर म्हणजेच तपासणी जी आहे त्यांची डॉक्युमेंट अपॉइंटमेंट ती 50% पूर्ण होईल, तेव्हाच तिथे ही साईट जी आहे पुन्हा सुरू करेल आणि तुम्ही तुमचं जे काम आहे पेंडिंग ते करू शकणार आहात. म्हणजेच तुमचं जे रिन्युअल आहे, नवीन क्लेम आहे, नवीन नोंदणी आहे ते तुम्ही सुरळीतपणे करू शकणार. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे मित्रांनो. आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.